नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या TETच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे? तर मित्रांनो, कुसुमाग्रज हे नाव मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज हे नाव टोपणनाव आहे. मित्रांनो, कारण की विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील महान कवी आणि साहित्यिक होते. ते कुसुमाग्रज या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो दुसरा, केशवसूत हे टोपणनाव कोणाचे आहे? तर मित्रांनो, केशवसूत हे टोपणनाव आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपणनावाने ओळखलं जातं. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की आधुनिक जे काही मराठी कवीचे जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि केशवसूत म्हणून त्या पण ओळखलं जातं. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो आत्तापर्यंत परीक्षेला 10 ते 12 वेळेस रिपीट झालेला आहे. मित्रांनो, बालकवी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? आपलं मित्रांनो इथं आपल्याला विचारलं बालकवी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी या टोपणनावाने ओळखलं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी या नावाने ओळखलं जातं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की अल्प वयातच काव्य लेखनामुळे त्यांना आपण बालकवी या नावाने उपाधी दिलेली आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे? तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की गोविंदाग्रज हे टोपणनाव मित्रांनो आपण राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपणनावाने ओळखलं जातं. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. मित्रांनो, अनिल नाव हे आत्माराम रावजी देशपांडे यांचं अनिल हे नाव आहे. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो सहावा, कवी बी म्हणून कोण ओळखले जातात? हा बी प्रश्न मित्रांनो आतापर्यंत 15 ते 20 वेळा रिपीट झालेला आहे. मित्रांनो, कवी बी म्हणून कोण ओळखले जातात? आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. नारायण मुरलीधर गुप्ते यांना आपण कवी बी म्हणून ओळखले जातो. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो सातवा, आरती प्रभू हे टोपणनाव कोणाचे आहे? तर मित्रांनो, आरती प्रभू हे टोपणनाव मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल.
चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आपण आरती प्रभू म्हणून या टोपण नावाने ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 8वा मित्रांनो, ग्रेस हे टोपण नाव कोणाचे आहे? तर मित्रांनो ग्रेस हे टोपण नाव मित्रांनो माणिक सीताराम गोडघाटे यांना आपण ग्रेस या टोपण नावाने ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 9वा, लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो लोकहितवादी आपण यांना गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखलं जाते मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 10वा मित्रांनो, कुमार हे टोपण नाव कोणाचे आहे? तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. नाग गोरे यांना आपण कुमार हे टोपण नावाने ओळखलं जातं. प्रश्न आपला 11वा मित्रांनो, कवी यशवंत हे टोपण नाव कोणाचे आहे? तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण कवी यशवंत या टोपण नावाने ओळखलं जातं मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 12वा, साने गुरुजी यांचे मूळ नाव काय आहे? हा बी प्रश्न मित्रांनो आत्तापर्यंत 16 ते 17 वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो. TET परीक्षेसंदर्भात आपण पाहतो क्वेश्चन. आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. पांडुरंग सदाशिव साने यांना आपण साने गुरुजी या साने गुरुजीचं मूळ नाव मित्रांनो पांडुरंग सदाशिव साने आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा मित्रांनो, प्रबोधनकार म्हणून कोण ओळखले जातात मित्रांनो? हा बी प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. केशव सीताराम ठाकरे यांना आपण प्रबोधनकार म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपल्याला 14वा मित्रांनो, कवी बी यांचे मूळ नाव काय आहे मित्रांनो? कवी बी यांना आपण नारायण मुरलीधर गुप्ते त्यांचं मूळ नाव आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 15वा मित्रांनो, बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध कवयित्री कोण आहे? तर मित्रांनो बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध बहिणाबाई चौधरी ह्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध कवयित्री आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 16वा मित्रांनो, बाभ बोरकर यांचे लोकप्रिय नाव काय आहे? बाभ बोरकर यांचे लोकप्रिय नाव बकी बाब या नावाने आपण बाभ बोरकर यांना लोकप्रिय नाव दिलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 17वा मित्रांनो, गदिमा हे संक्षिप्त नाव कोणाचे आहे? मित्रांनो गदिमा हे संक्षिप्त नाव गजानन दिगंबर माडगूळकर यांचे गदिमा हे संक्षिप्त नाव आहे मित्रांनो. प्रश्न आपला 18वा मित्रांनो, आचार्य अत्रे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो आचार्य अत्रे यांचे आपण प्रल्हाद केशव अत्रे या नावाने आपण त्यांचं मूळ नाव आहे. त्यांना आपण आचार्य अत्रे या टोपण नावाने ओळखलं जातं मित्रांनो. प्रश्न आपला 19वा मित्रांनो, गोनीदा म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो गोनीदा हे म्हणून गोपाल नीलकंठ दांडेकर यांना आपण गोनीदा म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो. प्रश्न आपला 20वा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न जवळजवळ 50 ते 60 वेळेस
रिपीट झालेला आहे मित्रांनो. कुसुमाग्रज यांना कोणता सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळाला आहे? कुसुमाग्रज यांना कोणता सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काय कुसुमाग्रज होत्या मित्रांनो, त्यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मित्रांनो, आणि तो त्यांना भेटला होता मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल, कारण की कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1987 मध्ये त्यांना साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. म्हणून आपला ऑप्शन ए योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ भेटतील जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. आज आपण लेखक आणि त्यांचे प्रसिद्ध साहित्य आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले जाणारे प्रश्न आज आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो. असेच प्रश्न तुमच्यासाठी आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहात मित्रांनो. चला तर भेटू.